लोकशाहीत बदल हा अटळ असतो. याचा प्रत्यय कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून पुन्हा एकदा आला आहे. तब्बल 10.5 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत बदलापूरकरांनी स्पष्ट कौल देत प्रस्थापित राजकारणाला छेद दिला असून तब्बल 23 नवीन आणि युवा चेहऱ्यांना नगरपरिषदेच्या सभागृहात पाठवले आहे. हा निकाल केवळ राजकीय समीकरणांचा नसून मतदारांच्या बदलत्या अपेक्षा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे प्रतिबिंब मानला जात आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी युतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र मतदारांनी पक्षाच्या नावापेक्षा उमेदवारांचे कर्तृत्व, कामाची पद्धत आणि नव्या विचारांना अधिक महत्त्व दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. निवडून आलेल्या 23 पैकी अनेक प्रतिनिधी उच्च शिक्षित असून काही तरुण सामाजिक कार्यातून पुढे आलेले आहेत. जुन्या आणि अनुभवी राजकारण्यांऐवजी तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा बदलापूरकरांचा निर्णय शहराच्या राजकीय परिपक्वतेचे द्योतक मानला जात आहे. या युवा आणि नवोदित उमेदवारांनी केवळ विजय मिळवला नाही, तर तो दणदणीत मताधिक्याने मिळवला आहे. भाजपच्या ॲडव्होकेट भाविता घोरपडे यांनी 3517 मतांच्या सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हेमांगी म्हस्कर यांनी 3380 मताधिक्यासह दुसरा क्रमांक मिळवला, तर आदित्य पाटील यांनी 2252 मतांच्या आघाडीने तरुण नेतृत्वाचा प्रभाव दाखवून दिला. याशिवाय गौरी वाघ, प्रियंका दामले, हर्षली गायकवाड, संदेश ढमढेरे आणि सौरभ लाड यांसारख्या अनेक नव्या चेहऱ्यांनी 1000 पेक्षा जास्त मताधिक्य मिळवत मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. या निवडणुकीत अनेक प्रस्थापित नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले, हेही तितकेच महत्त्वाचे ठरले. भाजपचे सौरभ लाड यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद भोईर यांचा पराभव केला, तर रिद्धिता घोरपडे यांनी माजी नगराध्यक्षा जयश्री भोईर यांना पराभूत केले. चंद्रकांत कोंडेलकर आणि हर्षदा पवार यांनीही अनुभवी नेत्यांना पराभवाची धूळ चारली. या निकालांमधून मतदार आता केवळ राजकीय वारशावर नव्हे, तर कामगिरी आणि नव्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक निकालानंतर आता जबाबदारीची खरी कसोटी सुरू झाली आहे. या 23 युवा प्रतिनिधींकडून बदलापूरच्या विकासाबाबत नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, नगरपरिषदेच्या कारभारात पारदर्शकता वाढवणे आणि वाढत्या शहरीकरणात पर्यावरणाचा समतोल राखत नियोजनबद्ध विकास साधणे ही प्रमुख आव्हाने असणार आहेत. एकूणच बदलापूरच्या जनतेने 23 युवा नेत्यांना निवडून देत शहराच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. तरुणाईचा उत्साह आणि शिक्षित नेतृत्वाची ऊर्जा नगरपरिषदेत दिसून येणार असून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेचा हा विश्वास विकास कामांतून सिद्ध करावा, हीच बदलापूरकरांची अपेक्षा आहे.